नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे रविवार. आत्ता वाजलेत 11. केस वगैरे धुतलीत आणि बऱ्यापैकी वाळलेली पण आहे आणि सईची पण धुतलीत, दादाची पण. आणि आज सगळं काम आवरलं आणि देवारा वगैरे ना, आज देवारा धुतलाय मस्त बरं का. आता काय माहिती काय होतंय, कारण लाकडाचा आहे ना तो धुतलाय मी, तर फक्त खराब नाही झाला तर बरं होईल. पण बघू काय होतं इथं ना, किती साफ केलं ना फडक्यानी तरी होत नाही. तर बघू आता. मग डायरेक्ट म्हटलं सकाळी कपडे वगैरे झाली आणि मला असं वाटलं की तो डायरेक्ट घासूनच काढा, तर मग मी तसंच केलंय. तर बघू. आणि ऋतू बघा मग अभ्यास करतोय, उद्या त्याचा पेपर आहे. काही अभ्यास नाही केला, आता बळच त्याला खेळत होता सकाळपासून कसं बघतोय. आणि त्याच्या बाबांना फोन केला, म्हटलं अभ्यास तर काही करत नाहीये, त्याला अभ्यासाला लावा. तर मग बसलाय, बघू आता कवर अभ्यास करतोय. आणि सकाळी आता नाश्ता वगैरे झालेला आहे. आता दुपारचं जेवणाचं बघू. आता जायचं एका ठिकाणी, कुठं काय आता मला पण नक्की आता बघू जाणार आहे का नाही काय माहीत. गेलो तर तसं तुम्हाला दाखवलंच. आणि बघा हिचं काय चाललंय बघितलं का, प्लास्टिकची पिशवी पायात घालती आणि फिरती. आणि पाय पुसण्या ना तिथल्या अजून वाळलेल्याच नाहीयेत. कधी वाळतात काय माहिती, वल्ल्याच आहेत अजून. हा, नुसतं खाऊ पाहिजे, नुसता खाऊ. गोड दे ठेवून चल. आणि कसं कोणी आलं का असं घेऊन येतं ना, तर मग त्यामुळं काय नाही तर मी आणतच नाही. आणि आता बरं झालं साखर महाग झालेली आहे त्यामुळं. अरे नको ना डबा काढू तो. तर चला तुम्हाला दाखवते मी देवारा धुतलेला पडलाय म्हणून. ज्वारी मी ना त्याच्यात जरा हे झालं होतं, काय बोलतो, मुंग्या. हा बघा अजून पण आहेत बऱ्यापैकी. तिकडं बघा आहेत मुंग्या बऱ्यापैकी. चांगली ज्वारी खरं दळूनच ठेवायला पाहिजे म्हणजे. आणि गहू पण दळण केलेलं आहे या गव्हाचं, पण म्हटलं जरा ऊन द्यावं आणि संध्याकाळी ना दळते म्हणजे मग पटकन होईन, सादळणार नाही. ऊन पडले म्हणून टाकले वाळायला. बघा लगेच मुंग्या झाल्या तिथं पण, बघितलं का. आणि ज्वारीला तशा पण मुंग्या होतात, गोड राहते ना. आणि कपडे वगैरे सगळे धुतलीत इकडं आणि तिकडं पाय पुसण्या. अजून काय निम्म्या वाळल्यात, निम्म्या अजून तशाच आहेत. आणि इकडं देवारा, इकडं ही माझी चप्पल बघा धुतलाय मी. तर आता बघू, काय नाही होणार तसं. वाळलंय बऱ्यापैकी, चांगला वाळलंय असं. आता देवारा धुतलाय, तिथलं देवापासलं जरा आवरते आणि मग बघते पुढं काय करायचं काय नाही. आणि हा शेंगदाणे संपलेत. आज मला शेंगा फोडायला लागणार आहे. आणि सगळ्या डोकेदुखीचं काम कधी फोडलं नाही आजपर्यंत. आईच देत होती सगळा फोडून बिडून. अख्खी बरणी कमी झालेली शेंगांची. तुम्हाला दाखवते, शेंगदाणेच नाही राहिले त्याच्यात. आणि आता कसं आहे ना, उपवास शनिवार, मला मंगळवार. मी शक्यतो नाही जास्त खिचडी बनवत, पण भगर बनवली तर त्याला पण शेंगदाणे लागतातच. आणि खिचडीला यांना सोमवार शनिवार असते, त्याच्यामुळे बऱ्यापैकी आता शेंगदाणे गेले नाही. तर आहे ना, आता रक्षाबंधनला गेले की मी परत तिच्याकडूनच ऐकूनच दाणे करून घेऊन आले असते. पण आता शेंगदाणे संपलेत सगळे. आज फोडणं म्हणजे फोडायलाच लागणार आहेत मला. थोडे कमी ना, पावशेर किंवा अर्धा किलो एवढे जरा फोडून ठेवते आणि रक्षाबंधनला गेले की तिकडून घेऊन येते. काय होतं ना, फोडायला जमत नाही असं नाही, फोडता येतात मला, पण लय वेळ लागतो त्याला, टुचूक टुचूक टुचूक. आणि घरी कसं आप्पा यांच्याकडे मशीन आहे, ते डायरेक्ट मशीननी फोडतात, बरेच दाणे करून ठेवतात, त्याच्यामुळं मग ते एक परवडतं. पण आता बघू इथं काय होतंय. मला बरेच जण म्हटले की डायरेक्ट असं लाकूड काहीतरी घ्यायचं आणि त्याने हे करायचं, पण त्याने मग फुटलं बिटलं किंवा म्हणजे मी तसं कधी केलेलं नाही आहे. अख्खे जर शेंगदाणे फुटले तर मग काय उपयोग नाही असं. तर पाहू आता एक 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 एक. हा, ऋतूच्या शाळेत आहे ना एक योजना किंवा काय माहिती, पण गेल्या वर्षी पण तसंच होतं. एक पेड माँ के नाम असं एक योजना आहे ना ती. तर
म्हणजे आईने मुलाने एक झाड लावायचं असं. गेल्या वर्षी पण आम्ही लावलं होतं आंब्याचं, पण ते काही जगलं नाही. आंब्याचं रोप लावलं होतं. ह्या वर्षी पण आहे, तर एक झाड लावायचे. कोणतं ते बघू आता, चाललंय बाहेर. मी आता खड्डा घेते आणि तुम्हाला पण दाखवते कोणतं झाड लावणार आहे किंवा लावलंय ते. आज शेवटचा दिवस आहे, त्यांनी सांगितलंय. काल आणि आज शनिवार आणि रविवार 2च दिवस दिले होते. तर काल तर गेला कालचा वार, आज आहे रविवार, आज लावायलाच पाहिजे. तर चला, महिना झालाय रोज म्हणते उद्या लावीन, आज लावीन, उद्या लावीन, तर राहून गेले, लावून घेते. तर इथंच लावते. आणि त्या दिवशी फवारलंय ना, तर हे अख्खं झाडं फार खराब झाले, मेल्यात बऱ्यापैकी. बरं झालं तेव्हा नव्हतं लावलं, एक पेड मागचे ना, नाही तर मग दिसतंय ना आता. इथं आता मॅक काय खुरपं वगैरे नाही, तर ही एक खराब सुरी आहे, त्यानेच मी खड्डा घेते. खराब नाही, हा धार रे. हा ना, धार नाही, आपल्याला फक्त खड्डा घ्यायचा आहे. मग ह्या खड्ड्यात लावायचे, मग ऋतूबरोबर फोटो काढायचा आणि मग मॅडमला पाठवायचं ना. तर कोरफडचं झाड लावणार आहे मी. नव्हतं ना, खड्डा घेतलाय, ये जाऊ का. बघा आता लावते, फोटो दिसेल ना. ऋतूच्या शाळेत ते एक पेड मागे नाम नाही का, त्याच्यासाठी आजच शेवटचा दिवस आहे, म्हटलं लावून तरी टाका बाबा. हा, ते आम्हाला पण सांगितलेलं. हा ना, हा तेच तेच. मग बरेच दिवस झाले, सगळ्यांनी पाठवले, आपलंच राहिलं होतं, म्हटलं चला. झाड आम्ही फोटो बिटो काढून झाले सगळे. अगं मला वाटतं हे दाण्याचं पण लाव का झाड येत. हा, होईल का पण. हा, ते मला आता इथे एक शेंग उगतं काय. हेच लावतात का नाही लावतात, हेच लावतात, त्याचं दाणच लावतात. मग मी तर अख्ख्या ग्राउंड मध्येच लावून टाकीन. बघा आज मस्त आहे, हा ग्राउंड मध्ये लावून. आणि हे का मी लावलं माहिती का, याचा फायदा बिदा जरा आहे ना. हा, म्हटलं तर आपण केसन वगैरे पण लय फायदा लावू होतो. शकतो, किंवा भाजले ना तरी पण हे लावलं पण. हा, माग नाही का आपण इथं याचं लावलं होतं तेव्हा मी आंब्याचं, ते लगेच काढून टाक. हा लावले आता मस्त. अगं हा कढीपत्ता लावला होता गेल्या वेळी आंब्याचा. हा, आणि आता इथं आम्ही आलो ताईक, किती दुपारचे 1:30 वाजले असतील. घरातलं सगळं आवरलं आणि ताईने सकाळी अचानक फोन केला की इकडं या म्हणून. नको म्हणत होते, कारण रविवार मी ना उशिरा सगळं काम आवरलं होतं माझं म्हणून. पण तरी पण मग तिचं चल चल या या या. आणि येताना म्हटल्या काही दर्शनच्या मम्मीला पण घेऊन या, कारण म्हणजे त्या ओळखतात एकमेकींना ना. तर मग म्हटलं बरं ठीक आहे. मग त्यांना पण घेऊन आले. त्यांना म्हटलं चला जाऊया. त्यांना सांगितलं 12 वाजता आपण जाऊन सांगितलं की आपल्याला जायचं 1 वाजता. तर त्या पण म्हटलं बरं ठीक आहे चला जाऊयात, कारण त्या खूपदा त्यांच्या माग लागले होते की आमच्या घरी या, आमच्या घरी या, एक दिवस जेवण करायला. तर म्हटलं मग चला. आणि आपले नेहमीचे सगळे म्हणजे लेडीजचा फेवरेट पदार्थ म्हणजे मसाले भात. मला त्यांनी फोन केला होता तेव्हा मग म्हटलं करा मसाले भात. आणि छान बनवतात त्या मसाले भात, मस्त असतो त्यांचा. तर बघा हा असा मस्त, आणि टेस्टला पण खूप छान असतो. गेल्या वेळी पण केलता ना पुलाव मसाला भात, मस्त होतो त्यांचा. आणि रवा केला होता सत्यनारायणचा, म्हणून मग त्याच्यावर मी असंच तुळशीचं पान ठेवलं होतं. आणि हे असं ताट, पापड वगैरे भाजले होते. आणि सईला तर रवा जाम आवडला, आणि तसा पण तिला रवा खूपच आवडतो. मग तिथंच मला म्हणत होती की रवा कर, रवा कर. म्हटलं बरं ठीक आहे, घरी गेल्यावरती परत रवा करेल. आणि मस्त जेवण केलं एकदम पोटभर सकाळी ना. आणि ना ताईला अशी खूप हौस आहे लोकांसोबत म्हणजे ओळख करायला, नवीन नवीन त्यांना घरी बोलून त्यांना स्वतःच्या हातचं खायला घालायचं असं. बघू कशी केली.
अशी जीभ वाकडी नाही नाही काकडी नाही काकडी नाही काकडी संपून गेली आणि ह्या दिवसात नाही काकडी बघ बरं खाली बाग आहे का लागलाय का कोणाची का नाही तर वर लावायची नाही का मग झाडावर मला पण आता लय जेवण झालंय बाई चाल निघायचं का हा थांबा कुठं निघायचं नाही, जातो आता. तुम्हाला लढायला. जातो बाई आम्ही पण 2:45 झाले आता बसा 4-5 वाजता जाऊ. बाई 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 5 वाजता बसा. झोपून घरी गेलं झोपायचं आता घरी गेलं कपाटात का? तिला लय मुली काकीड नाही तुझं. त्याला कुठून काकीड आणा? उद्या आहे ना माझ्या 2 दिवसांनी येईल मला दवा आणा बरं का मग उद्या गेल्यावर घेऊन येऊ तुम्हाला. हा आम्ही चाललो घरी आम्हाला जायचंय घरी झोप काय बरं आहे का झोप म्हणते मी झोपून जाणार आहे म्हणती हळदी कुंकू लावायचं मी 4 जणी होती बरोबर बाई माई देवी आहे ना. मग 5 जणी होती ना भाई कपाटात टिका. हा, तू तर हिरोईनच दिसती. तू तर अगं बाई तुला पण लावायचंय लाव धर घे लावलं बस का 5वा वीर का प्यूर का काय म्हणतात त्याला 5व्याला काय म्हणतात लावलं ना लावलं बघ लावलं छान तुम्हाला उद्या नाही आम्ही तुमच्या घरी आलो आम्हाला कसं केलं घरात घेऊन जा आणि घाला चांगली तर तुम्हाला डेली घाला चांगली. ए असं फोटो काढले आमचा येतो का हा इथून काढ नाही काढला का काय काढलं हा काढला मग आणि घाला बरं का देऊ नका कॉलला आणि परत या कधी येशाल इकडे इकडे बघ इकडे इकडे कशी हळदी कुंकू तुमची देवाची पूजा चालली जोडीने शिवाय मला द्यायला म्हणा, आम्हाला असंच ठेवा आयुष्यभर. फोटो काढू का व्हिडिओ काढ ना. घे ना फोटो काढले अगं बाई खाली राखून त्याच्यावर. लय पूजा झाली बस 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 आता खाली बसा त्याच्यावरती पाया पडण्याच्या ना सगळ्यांच्या रिया माझ्या रोज पाया पडते माझ्या काही पाया पड रिया हळू हळू रिया चला दुपारी नाही किती 4 वाजता आलो आम्ही ताईकडून आणि आता म्हटलं चला स्वयंपाक करायला घ्यावं आणि आता मग परत संध्याकाळी म्हणजे संध्याकाळ झालीचे 8 वाजले ते यांच्यासाठी स्वयंपाक करायचंय मला आता जायचंय ओमच्या मम्मीनी बोलवलंय शेंगोळी खायला त्यांना माहिती मला जास्त शेंगोळी आवडती तर मग त्या म्हटल्या ये जेवायला तर मग यांच्यासाठी करते कारण यांना शेंगोळी नाही आवडत हा ना मग यांच्यासाठी मी हा असा मस्त पावटा टाकून आहे ना भात बनवणार आहे त्यांना आवडतो भात हो 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 आणि बघितलं की यांचा कसा असं धिंगाणा असतो अगं नको ते थंड आहे सई त्याने सर्दी होती आणि तसं पण सईला आहे ना सर्दी खोकला झालेला आहे नको गब्बस टोमॅटो कसे फ्रीज मधून काढलेच लगेच ना त्याने अजून आता त्याच्यात मस्त मिरची कापून टाकणार आहे मी हिरवी मिरची टोमॅटो कांदा 1 बटाटा आणि ते वाल असा मस्त त्यांच्यासाठी बनवते आणि मस्त त्यांनी बघा शेंगोळी बनवली आणि सगळा स्वयंपाक चुलीवरचा होता त्यांना माहिती मला आवडते तर ते दरवेळी मला म्हणजे सांगतातच बनवली का पण काही ना काही असतंच तेव्हा पण आज फायनली मी मस्त जेवण केलं आम्ही सगळ्यांनी बाहेरच ओट्यावरती आणि छान वाटतं असं सगळे एकत्र असले का तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय